नानू सावकाश. अरे बाबा. बिलीव्ह मी मधुका, मला आता याच्यामध्ये फक्त तूच एकमेव मदत करू शकशील. मला तुझ्याशिवाय खरंच दुसरा कुठला पर्यायच दिसत नाहीये. सगळ्यात प्रथम आपण आधी तो पासवर्ड मिळवायला हवा. त्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकणार नाही आहोत. खरे, पण मला या संदर्भात काहीच माहिती नाही आहे. मग मी तो पासवर्ड कसा काय शोधणार मलाच कळत नाहीये. हे बघ, तू बाबांचे सगळे व्यवहार बघत होता आणि तुझ्यावर जितका बाबांचा विश्वास होता ना, तितका इतर कुणावरही नव्हता. मला खरंच या संदर्भात सदादादाने काहीच माहिती दिली नाही. ती का दिली नाही याच मला आश्चर्य वाटतंय. हे बघ, तुलाच तुझ्या मेमरीला ताण द्यावा लागेल, कारण तो पासवर्ड तूच शोधून काढू शकशील. तू त्यावेळेसची सगळी कागदपत्र आठव ना, म्हणजे मला असं वाटतं त्यातनं काहीतरी क्ल्यू मिळेल ना तुला. प्लीज मधुका, हे काम तुलाच करावं लागेल. ठीक आहे, मी प्रयत्न नक्की करेन. त्या मोनिकेला काही सुद्धा माहीत नसताना ती तो पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करणार, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. अरे पण त्यापेक्षा मी काय सांगतोय ना त्याच्याकडे जरा लक्ष द्या ना. नानिया, तू जरा थांब रे. कधी कधी न बोलता इतरांचं जरा ऐक ना. तुला काही माहिती आहे का पासवर्ड बद्दल? काय निर्मले, आता माझ्या हातात एक दुसराच पासवर्ड आलाय. त्याचा जर उपयोग आपण केला ना तर एक भला मोठा खजिना आपल्या हाताला लागेल. मोनिकाच्या भूतकाळाचा खजिना. नानू, मुद्द्याचं सोडू नये. भलतंसं तर काय बोलतोयस तू? नानू मामा, काय माहिती आहे तुला मोनिकाच्या भूतकाळाबद्दल? हा, काय माझ्या एक ओळखीचे गृहस्थ आहेत, मध्यंतरी मला ते भेटले होते. त्यांच्याकडनं सहज बोलता बोलता विषय निघता निघता बऱ्याच काही गोष्टी कळल्या. या आपण जर खोलात शिरलो ना तर त्याच्यातनं बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकेल. मला म्हणाला की पडशील आता खाली. ते माझ्याविषयीच बोलत होते का? नाही मॅडम, तुमच्याविषयी नाही बोलत होते. कशावरून? तसं काय ऐकलं नाही ना मी. वेडी आहेस का तू? तिकडे कोण आहेत? नानू मामा. नानू मामानं सापासारखे. त्यांनी एखाद्याला पकडलं की मग ते सोडत नाही. 100% ते माझ्याविषयीच बोल. नाही हो मॅडम, ते ना लॉकरच्या पासवर्ड विषयी बोलतायत. लॉकरचा पासवर्ड? लॉकरचा पासवर्ड? पासवर्ड? हा हा, त्याच्याविषयी बोलतायत. एक काम करू का, खाली जाऊन बघू का काय आहे ते? अजिबात गरज लागणार नाही. आपण थोडा वेळ इकडेच थांबूया. आपल्याला कळेल ते कोणाविषयी बोलतायत ते. कशावरून? विषय सगळे संपले ना की त्या आत्यात ना ते माझ्याकडे बघते. समजा त्यांनी माझ्याकडे बघितलं की समजायचं ते माझ्याबद्दलच बोलते. बघ, मला तर वाटतंय की हे तू सांगतोयस ते तसं महत्वाचंच आहे. हा जो कोणी माणूस आहे जो तुला काही सांगत होता, सावंत. हा सावंत, त्यांना आपल्याला पुन्हा भेटता येईल का? हो, म्हणजे मी विचारून बघीन त्यांना. त्यांच्याकडून अजून डिटेल्स मिळवायला पाहिजे. तू फक्त वेळ सांग, मी सांगतो त्याला.
आय टोल्ड यू. सांगितलं होतं ना तुला. माझ्याविषयीच काहीतरी चर्चा सुरू. इथून गच्छंती कशी करायची ते मी बघते. आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावं लागणार आहे. मधु काका, तुला आता पासवर्डच्या मागे लागायचं. आणि नानू मामा, त्या सावंतांकडून तुला अधिकाधिक माहिती मिळवायची. हिला घराबाहेर काढण्यासाठी खूप सापळे रचावे लागणार आहेत. एकच सापळा रचून चालणार नाही. त्यात अडकेल त्यात अडकेल. चला मी निघते. थांबा. गीता, मी आईंच्या कपाटात तो पासवर्ड शोधू का? मला ना कळत नाहीये की नेमकं मला कळणार कसं की हाच तो पासवर्ड. हो ना, आता पासवर्ड म्हणजे एखादं वाक्य, शब्द किंवा नंबर, म्हणजे असा काहीतरी कोड असेल ज्याने तो लॉकर उघडेल. हो हो, पण ते आपल्याला कळणार कसं की हाच? बाबांच्या डोक्यात नेमकं काय होतं? म्हणजे काय कोड असेल की ज्यानं तो लॉकर उघडेल? खूप कठीण आहे नाही? नंतर मोनिका गेली होती ना तिकडे. पण त्या लॉकर मध्ये नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे ग, म्हणून तर त्यांनी तो पासवर्ड ठेवलाय ना. हो ना. नाही नाही, आपण एक काम करू, आपण काही करून तो पासवर्ड शोधूनच काढू. आपल्याला तो सापडलाच पाहिजे बाई. हो, पण फक्त आपल्याला, त्या मोनिकाला नव्हे. नाही काय लागतंय का काही हाताला? नाही, अजून नाही. पण तू का बसलास नुसता? तू काहीतरी मदत कर ना. करा करा, तुम्हीच करा. आणि नाहीच तुम्हाला काही झेपलं तर मग मी आहेच. मधु काका, मला असं वाटतं सगळं पासवर्डचं त्रांगडं आहे ना, ते बाबाने माझ्यामुळे केलं असणार. अरे असं का वाटतं तुला? त्या काळात थोडेसे पैशाचे घोळ झाले होते ना माझ्या हातून, त्यामुळे त्यांचा विश्वास नसेल माझ्यावरती. त्यांना असं वाटलं की हे सगळं विजयच लंपास करेल. नको रे असं बोलू. त्याच्या मनात असा विचारही आलेला नसेल. मला वाटतं त्याला कदाचित तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं असेल. काय त्यांच्या मनात होतं देव जाणे. आता एवढं सगळं करून ठेवलंय, आपल्याला काहीतरी त्या प्रयत्न केलाच पाहिजे ना. खरंय, नाही याचा छडा हा लागायलाच हवा. तोच प्रयत्न चाललाय, पण काही नाही रे. काय राहू दे, असं वाटतं ना एकदम सोडून द्यायचं. अरे सोडून काय द्या. हे बघ, अशा वेळेला आपण सकारात्मक विचार करायला. आपण सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केला ना तर नक्कीच तो पासवर्ड मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव विजय, ज्या प्रश्नांची उत्तरं वर्तमान काळात मिळत नाहीत ना, त्या प्रश्नांची उत्तरं कदाचित भूतकाळात असतात. आपल्याला फक्त शोधायला हवं, थोडं मागे जाऊन विचार करायला हवा. विजय, जरा हे 2 पेपर्स बघ. काय चाल? हे चाललंय, पासवर्ड शोधतायत, मागचं काहीतरी बोलतायत राष्ट्राबद्दल. हो काय? काय बोलताय? ऐकूया, चालू. काय बोलतायत काय? मला काय ठाऊक? हा, ऐकत तो होतीस? हो नाही बा, मी ते नाही ना, मग निघायचं आता इथून. हा, चला. नाही, काही कळत नाही. हा अल्बम घ्या. अल्बम? हो. यात काही क्यू सापडतो का बघूया ना. असलाच एक अल्बम ताईकडे सुद्धा आहे.
तर प्रयत्न करूया, काहीतरी निघेल. मग आपण प्रयत्न करत राहायचे बस. आत्या काय चाललंय? तू इथे फोटो काय बघतेस? आणि हेच जर मी केलं असतं तर तुम्हाला फटके द्यायलाही कमी केलं नसतं. खरे, पण मुद्दाम बघते फोटो. बाबांबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा देते. का म्हणजे असं अचानक? अरे अचानक काय, आपल्याला पासवर्ड हवाय ना, म्हणून क्लू शोधायचंय. मुद्दामच घेऊन आले मी फोटोंचा अल्बम. म्हटलं आठवणी सुद्धा ताज्या होतील आणि काहीतरी क्लू देखील मिळेल. मग काय आठवतंय तुला आजोबांबद्दल? बाबा बघ ना, किती तेजस्वी, मनाने निर्मळ. मी पहिली आणि मुलगी म्हणून बाबांचा जरा जास्तच जीव होता माझ्यावर. मला वाटतं मी 4 वर्षाची असेल त्यावेळेस. बाबांनी मला उचलून घेतलंय. का म्हणजे आजोबा तुम्हाला एरवी कडेवर घ्यायचे नाही का लहानपणी? नाही नाही, असं नाही रे. म्हणजे मला कधी आवडायचंच नाही. मला कोणी असं कडेवर घेतलेलं मला नाही आवडायचं. आत्या तू अशीच आहेस का? लहानपणापासून तुझा बाणा वेगळाच आहे. त्यांना त्याचं कौतुकही होतं खूप. माझी मुलगी अशी मुळूमुळू रडणारी नाहीये. कोणाच्या खांद्यावर डोकं टेकून विसंबून राहणाऱ्यातलीही नाहीये. ते मात्र खरं आहे. आणि आजोबा खूप तत्व पाळणारे होते ना? हो ना, सतत भविष्याचा विचार करायचे ते. भविष्य म्हणजे फक्त उद्या नाही तर परवा, आणि त्याची तजवीज करण्याकरता खटपट करत राहील. मानसी? हो, हाय मानसी. हाय. सॉरी, मी काहीच न इन्फॉर्म करता आले. अगं एवढ्या फॉर्मॅलिटीज कशाला मानसी? तू सुद्धा इथलीच आहेस. हा, आणि सांगून यायचं काय इतकं? नाही तसं नाही, पण प्रत्येकाला आपलं काम असतंच ना. अँड आय नो की तुम्ही किती बिझी असता. ओ कम ऑन मानसी. ऍक्च्युली घरी सई येईपर्यंत घर खायला उठतं मला. एकटं एकटं नको वाटतं. इतका वेळ असतो ना की काय करायचं ते कळत नाही. ईशा नाहीये ना आता. बरं झालं तू इथे आलीस. हो, आणि खरं सांगू का, इथे यायला निमित्ताची काही गरज नाही. तुला जेव्हा कधी वाटेल ना तेव्हा इथे येत जा. काय झालं, मी क्लिनिक मधून निघाल्यावर रिक्षात बसले आणि अचानक मला घरी जावंसं नाही वाटलं. असं वाटलं तिथे नकोच जाऊया. मग मला माहित नाही, मी नकळत रिक्षावाल्याला इथला पत्ता दिला आणि इथे आले सुद्धा. कुणालाही इन्फॉर्म न करता, न सांगता. आय एम सॉरी अबाउट दॅट. इट्स ओके मानसी. मानसी, तू कॉफी घेणार आहेस ना? नको आत्या. अरे हॅलो. हा आई. हो 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 हो, मी जेवायला घरी येणार आहे. तू माझं जरा ऐक. ओके. हे बघ कसं आहे, आता ईशा नसल्यामुळे मानसीला जरा एकटं एकटं वाटतंय आणि ते साहजिकच आहे.
मोनिकाने ईशाला तिच्यापासून दूर ठेवले. आता तिने तरी किती सहन करायचं. मला हे पाहवत नाहीये. आई, ऐकतेस ना तू? हो, तर मी ठरवलंय की मानसीला ईशापासून दूर ठेवायचं नाही. बाय. विक्रांत, अरे हाय मानसी, हॅलो डॉक्टर विकास. कशी आहेस? मी बरी आहे. खूप दिवसानंतर आलीस. लॉंग टाइम. बघ, ईशा शाळेतनं आली की तिला गेम दे. सारखी माझ्या मागे मागे, मोठी मम्मा हे कर, मोठी मम्मा ते कर, मोठी मम्मा नाचून दाखव, मोठी मम्मा गाऊन दाखव. यार, आयुष्यात प्रॉब्लेम्स कमी आहेत का की हे सुद्धा परत प्रॉब्लेम? पैशांचा प्रॉब्लेम तसा आहेच माझ्या आयुष्यात. काय करू मी मला कळत नाहीये. मॅडम, मी हेल्प करू का? नाही, नको. ऍक्च्युली ना, त्या दिवशी मी तुझं ऐकायला हवं होतं, मी ऐकलंच नाही. आईंना मदत केली असती तर जरा तरी फायदा झाला असता माझा. मॅडम, हो तुम्ही अशा निराश होऊ नका. मी काय म्हणते, अजून पण वेळ गेली नाही आहे. तुम्ही त्या खोलीत जावा आणि कपाटात शोधा. तसे मी त्या खोलीत कोण जात नाही ना. मी काय म्हणते, आपण आत्ताच जाऊया का? वेडी आहेस का जरा? हा, आत्ता नाही. या आत्यांनी फतवा काढलाच असेल. मोनिकावर बारीक लक्ष ठेवा, ती कुठे जातीये, काय करतीये. नाही म्हणजे तू जे म्हणतेस ते मी करणारच आहे, पण आत्ता नाही. रात्र झाल्या, रात्री सगळे झोपले ना, मग मी आजींच्या खोलीत जाणार. पासवर्ड तर मोनिका शोधून काढणार, एवढं नक्की. हॅलो. नाही मानसी, आता नाही नाही म्हणायचं. तू माझ्या बरोबर येतेस, ओके? हे पण विक्रांत, परत ताईने तमाशा केला तर? तिला नकोय मी ईशाच्या आसपास आलेलं, मग कशाला? हे बघ, मोनिकापेक्षा तुझी गरज जास्त आहे ईशाला, आणि मोनिकाला तिचीच काय कुणाचीच गरज नाहीये, हे तुलाही माहिती. आता फक्त तिच्या स्वार्थासाठी ती ईशाला जवळ करते. हे बघ, ते सगळं असलं तरी ईशाला मला बघून आनंद होईल की नाही याची खात्री नाही वाटत रे. भीती वाटते. हे बघ, हे सगळे तुझ्या मनाचे खेळ. तुला पाहून सगळ्यांना आनंद होणार. मला खात्री आहे ना, ईशाला सुद्धा आनंद होईल. पण हे बघ मानसी, तू पूर्वी आमच्या घरी यायचीस ना, ते दिवस आठव. तू आर्यन, अथर्व यांना जोक सांगायचीस. अथर्वचा प्रोजेक्ट करायला तू मदत केली होतीस. आणि तुझ्या ताईला जेव्हा गरज होती तेव्हा तू तिला सोबत म्हणून राहायला आली होतीस. आठवतंय ना? मग मॅम, काय ठरवलंय तुम्ही? येते मी. गुड, ग्रेट. पण आज मला जरा उशीर होईल, खूप काम आहे इथे. पण माझं काम संपलं की मी लगेच तुला न्यायला येणार. आज कितीही उशीर झाला तरी मी तुला ईशाकडे घेऊन जाणार. उद्या सकाळी ईशाने सगळ्यात आधी तुझा चेहरा बघावा अशी माझी इच्छा आहे.